नमस्कार. रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आजची व्हिडिओची माहिती देण्या अगोदर मी आज तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे. आपला वनस्पतीची ओळख हा जो एक यूट्यूब चॅनल आहे, हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुम्हाला वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि वनस्पतींची माहिती दिल्या जाते. तर असा हा आपला एक चॅनल आहे. तर अनेक लोकांचे कंपोस्ट आहेत, अनेक लोक आपल्याला कॉल करतात, मेसेज करतात आणि विचारतात तुमच्याकडे वनस्पती मिळतात का? तर बघा, सगळ्या वनस्पती आपल्याकडे मिळत नाही. ती काही लोक कॉन्टॅक्ट करतात, तर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याकडे वनस्पती मिळत नाही. मग ती लोक पुन्हा विचारतात तुम्ही व्हिडिओ कशासाठी बनवतात? तर आपले हे जे व्हिडिओ आहे ते ही परंपरेनं चालत आलेल्या ज्या वन औषधी आहेत यांची माहिती कुणाला कुणाला राहावा, याचा कुणाला कुणाला फायदा व्हावा, यासाठी आपण फक्त आणि फक्त माहितीसाठी व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहे. आणि यूट्यूबवर टाकू नका, काही लोक असे पण म्हणतात. तर यूट्यूब एक असा एक प्लॅटफॉर्म आहे की बेरोजगार लोक याच्यावरती व्हिडिओ टाकून पैसा कमवू शकतात. म्हणून तुम्हाला माहिती, ओरिजिनल जजमेंट माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. परंतु आपले व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहेत. आपल्याकडे सगळ्या वनस्पती मिळणार नाही. तुम्हाला सगळ्या वनस्पती आपल्याकडे नाही येते, किंवा कुठली औषधं आपल्याकडे नाही येते. सहसा जास्त औषधं आपल्याकडे मिळत नाही येते. तर काही लोक कॉन्टॅक्ट करतात, तुमच्याकडे औषध आहे का, ही वनस्पती आहे का, ती वनस्पती आहे का? तर सगळ्या वनस्पती आपल्याकडे नाही येते. मी तुम्हाला स्पष्ट व्हिडिओमध्ये सांगतोय. आणि ही माहिती तुम्ही जर एखादा विचारलं की कमेंट करणार तुम्ही ही माहिती कशाला टाकता, तर ही माहिती फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून, वनस्पतीची माहिती असावी म्हणून माहितीसाठी हे व्हिडिओ टाकले जातात. माहितीसाठी हे व्हिडिओ टाकले जातात यूट्यूबवरती. याच्यामधून एक ध्येय की यूट्यूबवरती व्हिडिओ जर चालले, व्ह्यूज जर आला, तर व्ह्यूजवरून आपल्याला पैसे मिळतात. मग यूट्यूबवर हा एक पैसे कमवण्याचा सोर्स आहे, म्हणून यूट्यूबवरती हे व्हिडिओ टाकले जातात. तर माहितीसाठी हे व्हिडिओ आहे. ते तुम्ही काही औषध उपचार करत असताना आपण जी औषधं सांगितली, अनुभव सिद्ध उपाय आहे, ते करून बघा. करून बघत असताना तुम्ही वैद्यकीय डॉक्टरांचा पण सल्ला घेऊ शकता. तसेच आपले व्हिडिओ फक्त माहितीसाठी, सगळ्या वनस्पती आणि सगळी औषधं आपल्याकडे तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे आपण कॉन्टॅक्ट करू नका. आपले व्हिडिओ फक्त माहितीसाठी असतात. तर बघा, तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा उपाय घेऊन येत आहे. आज तुम्हाला एक जबरदस्त असा मी उपाय सांगत आहे की अर्धं डोकं दुखतंय, तर अर्ध्या डोक्यावरचा एक घरगुती साधा सोपा सरळ उपाय मी आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे देण्याचा प्रयत्न करत आहे. आपलं जर अर्धं डोकं दुखत असेल, तर आपल्याला मेहंदीचं झाड माहीत असेल, तर मेहंदीच्या झाडाचा पाला वाटायचा आहे, वाटून आणि अर्ध्या डोक्यावर किंवा डोक्यावरती त्याचा लेप करायचा आहे. डोक्यावरती त्याचा लेप केल्यानंतर तुमचं अर्धं डोकं दुखणं पूर्णपणे थांबून जाईल. एकदम साधा सोपा सरळ घरगुती उपाय आहे. तर काय करायचंय, मेहंदीचा पाला वाटून आणि डोक्यावरती लेप करायचा आहे. दुसरा उपाय काय करायचं, आपल्याला मोहरीचं तेल बाजारामध्ये मिळतं. तर मोहरीचं तेल ज्या बाजूचं डोकं दुखतंय त्या बाजूच्या नाकामध्ये आपल्याला 2 थेंब मोहरीचं तेल सोडायचं आहे. मोहरीचं तेल नाकामध्ये टाकल्यानंतर अर्धं डोकं दुखायचं पूर्णपणे थांबून जाते. त्याचप्रमाणे गावरान गाईचं तूप आपण नाकामध्ये टाकल्यानंतर तुमचं अर्धं डोकं दुखायचं पूर्णपणे थांबून जाईल. अर्धं डोकं दुखत असेल तर अर्धं डोकं दुखण्यासाठी हा तिसरा उपाय, गावठी गाईचं तूप टाकायचं आहे. नाकामध्ये तूप टाकल्याच्या नंतर तुमचं अर्धं डोकं बी दुखायचं थांबेल. तुम्हाला झोप येत नसेल तर शांतपणे झोप येईल. तुमचे मेंदूचे विकार पूर्णपणे बरे होतील. त्याचप्रमाणे रात्री जो माणूस खूप घोरत असेल, तर घोरणाऱ्या माणसाच्या नाकामध्ये तूप टाकल्याच्या नंतर तो माणूस झोपेमध्ये घोरत नाही. घोरणं त्याचं पूर्णपणे बंद होते. तर घोरणं पूर्णपणे बंद होण्यासाठी, अर्धं डोकं दुखण्यासाठी गावरान गाईचं तूप नाकामध्ये टाका. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.